सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या सासवडच्या दिवे घाटाच्या पायथ्याजवळ आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ते रोडला जमलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची जी बस आहे ते या ठिकाणी थांबण्यात आलेली आहे. नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय नेमकं या ठिकाणी झालेलं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. आपल्यासोबत काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, नेमकं काय इथं झालेलं आहे, काय सांगाल? एसटी ड्रायव्हर आम्ही घाटामध्ये होतो. घाटामध्ये असताना एसटी ड्रायव्हर 2-3 गाड्यांना घासून पुढे आला. मी गाडी साईडला घेतली होती तरी तो मला दाबून साईडला आला, म्हणून त्याला पाठलाग केलेला आहे. माझ्यासारखे अनेक लोक ह्याच्यामध्ये भरडले गेले, ती लोक पुढे निघून गेली. मी इथला असल्यामुळे मी याला पाठलाग करीत झालो, पकडलाय त्याला. 5 जण गाडीमध्ये होतो. मेलो असतो आम्ही. एसटी ड्रायव्हर दारू पिलेला आहे, दारू पिला आणि सरकार याच्यावर काही करत नाही. चौकीत येतात, 6 महिने निलंबित करतात, याच्या पलीकडे काही होत नाही. सरकारांनी पूर्णपणे हातावर, ही त्यांचीच माणसं आहेत, सरकार पण त्यांचीच माणसं आहेत, ह्याच्या पलीकडे काय होत नाही. काय सांगाल, काय नेमकं झालेलं आहे? रॉंगवेने आला होता तो आणि आम्ही 5 जण एका वेळी गेलो असतो. आम्हाला घरात कोणीच नाही, आम्ही सगळे बहीण भावंड आहेत. आम्ही 5 वेळी आम्ही एका वेळी गेलो असतो तर काय केलं असतं. आणि पूर्ण आम्ही गाडी एका साईडला घेतलेली आणि तो पूर्ण रॉंगवेने आला होता. या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं म्हणणं आहे की जे महापरिवहन मंडळाची जी गाडी आहे, बस आहे, त्या बसने यांच्या गाडीला घासत आलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात जो आहे तो घडण्याची शक्यता होती. मात्र या ठिकाणी अपघात घडलेला नाही आणि त्यांनी बस चालकाला ज्यावेळेस बाहेर काढला आणि त्यावेळेस विचारपूस केली, त्या टायमाला निदर्शनात आलं की बस चालक जो आहे तो दारू पिलेला आहे, असं यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधतो. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी ताई, काय सांगा? आम्ही पुण्यावरून सासवडकडे चालवतो, अगदी तो रॉंग वेने आला आणि म्हणजे आम्ही 5 जणी आता गेलो तर तो पिलेला आहे. ड्रायव्हर डोळे बघा त्याचे पिलेले आहे, व्यसन करतो. एसटी कर्मचाऱ्याला कुठलंही व्यसन नसतं कामा नये. हा मावा खातोय, दारू पिलाय, तुम्ही याची चौकशी करा. सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या ठिकाणी सासवडच्या दिवे घाटाच्या पायथ्याखाली झालेली आहे. रोडचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गाडी चालक जो आहे तो पिलेला आहे असं देखील म्हणणं या ठिकाणी नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. आपण या ठिकाणचं दृश्य जे आहे ते पाहू शकता. या घटनेमुळे ट्रॅफिक जी आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये चक्का जाम झालेली आहे, हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतात. या बाजूचं जे ट्रॅफिक आहे ते पूर्णपणे जाम झालेलं आहे, कारण एसटी परिवहन मंडळाची जे बस आहे, या बस मधला जो चालक आहे तो दारू पिलेला आहे. ज्यांच्या गाडीला तो गाडी घासली होती त्यांचं म्हणणं आहे की आमचा अपघात जो आहे तो होता थांबलेला आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशी. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.